नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आहे आपलं सर? नितीन ईश्वर शिंदे. आणि आपण राहायला कुठे आहेत? सातारा. तुम्ही साताऱ्यावरून पुण्याला डेंटल इम्प्लांट करिता आलात, बरोबर? हो. मला हे समजलं की तुम्ही याच्या आधी पण डेंटल इम्प्लांट केले होते. आज तुम्हाला परत डेंटल इम्प्लांट करण्याची वेळ येते. किती वर्षात तुम्ही डेंटल इम्प्लांट परत करताय सर? 4 वर्ष. 4 वर्ष आधी तुम्ही डेंटल इम्प्लांट केले होते. पूर्ण वरच्या जबड्याचे केले होते सर? खालचे केले होते. आता तुम्हाला परत वरच्या जबड्याची करायची वेळ आली आहे. काय त्रास झाला सर या 3-4 वर्षात? डेंटल इम्प्लांट का तुम्हाला परत करण्याची वेळ येते? ते कसे आपोआप आहे ना, असे कुठून निघालं सगळे ते पहिल्या डॉक्टरने ना व्यवस्थित केलं नव्हतं. काय वेगळंच नाही. कुठली पद्धत केली होती सर त्यांनी? ऑल ऑन 4 केली होती की ऑल ऑन 6 केली होती? नाही, एवढं माहीत नाही. आज तुम्ही पुण्याला येत आहे साताऱ्यावरून डेंटल इम्प्लांट करिता. तुम्ही काय अपेक्षा घेऊन आलाय सर? की तुम्ही ऑलरेडी एक डेंटल इम्प्लांटचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर आता तुमच्या काय अपेक्षा आहेत सर? आता इथून मला कसं आहे की एकदम छान म्हणजे मला हे डॉक्टरना अनुभव म्हणजे बघितलं मी त्यांचं याच्या आधी म्हणजे त्यांचे हे बघितलं काय व्हिडिओज बघितल्यात. त्यामुळे मला त्यांचं बोलणं मला आवडलं त्यांचं. तर डॉक्टरांविषयी तुमचा जो विश्वास झाला, जसं तुम्ही म्हणताय की कसा तो वाढत गेला, कसा तुम्ही निर्णय घेतला सर? त्यांचं बोलणं हे ते ना, त्यांचं सांगण्याची पद्धत कशी हे ते ना मला फार आवडली. त्यामुळे मी तर सातारा तर सर मी दाखवायचं आहे. व्हेरी गुड. फक्त मला एवढं सांगायचं आहे, चव समजते तुम्हाला? तुम्ही काय खाताय ते त्याची चव येत आहे? हां, चावणं तुम्हाला अजून प्रॅक्टिस, थोडी हळूहळू प्रॅक्टिस वाढेल. हां, पण चव यायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूर्ण खायचं आहे.